दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. आनंदाच्या आनंदमय वातावरणामध्ये संत मंत वासनिक भिक्षुका समवेत सकाळी 9 वाजल्यापासून आतापर्यंत बजाज नगर मध्ये आज या अवतार दिनाच्या निमित्ताने संपन्न होणारा ध्वजन सोहळा आदरणीय सथे परमपूजनीय महंत श्री गोपीनाथ बाबाजी पाचराऊत यांच्या शुभहस्ते आजच्या कार्यक्रमाचा ध्वजन सोहळा संपन्न होणार आहे. महंत विश्वनाथ बाबा कोठे यांच्या शुभ हस्ते नंदनम एकदा टाळ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. या द्वय मंडळाच्या माध्यमातून प्रतिवर्षी संपन्न होणारा हा श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिन सोहळा, ज्या सोहळ्याची आपण वर्षभर आतुरतेने वाट पाहतो, कारण खऱ्या अर्थानं आपलं मन मोकळं, अंग मोकळं या दिवशी आपलं होत असतं. सर्वज्ञ श्री दत्तात्रय प्रभूंची जयंती. आज हे जे महादाईसा महिला मंडळ आहे, तर महादाईसा ह्या फार जिज्ञासक होत्या आणि त्या महादाईसांनी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना विचारलं, या मार्गाला आत कारण कोण आहेत? तर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलं, या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू आदी कारण आहेत. तर सर्वज्ञ श्री दत्तात्रय प्रभू हे मानव पंथाला आदी कारण आहेत. अवतार उदंड होती, सगळेची मागोती लया जाती, तैसी नव्हे श्री दत्तात्रय मूर्ती, नाश कल्पांती नव्हेची. अवतार पुष्कळ झाले, पुन्हा निर्धामाला गेले, पण दत्तात्रय प्रभूंचा जो अवतार आहे हा चारही युगात आहे. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या चारही युगात दत्तात्रय प्रभूंचा अवतार कायमस्वरूपी आहे. तर अशा ह्या दत्तात्रय प्रभूंनी अनेक जीवांचा उद्धार केला, अनेकांना ज्ञान दिलं, अनेकांना सहाय्य केलं. तर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू ज्या वेळेला वेरूळ इथं वास्तव्याला होते, त्या टायमाला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भक्तिजनांना दत्तात्रय प्रभूंचं निरूपण करत होते. आता निरूपण करत असताना स्वामींनी जखले आणि चांगदेव भट्ट यांना म्हणले, जाता का तुम्ही दत्तात्रय प्रभूंच्या भेटीला? ते म्हणले, हो जातो. मग ते त्यांना काही नियम सांगितले स्वामींनी, का एका गावाला एकच मुक्काम करायचा, नातेवाईकाच्या गावाला जायचं नाही, आणि ज्या वेळेला तुम्ही जाताल माहूरच्या तिथं खाली भेटतील ते दत्तात्रय प्रभू नाही, मध्यभागी भेटतील ते सुद्धा दत्तात्रय प्रभू नसतील, आणि ज्या वेळेला शिखरावर भेटतील ते श्री दत्तात्रय प्रभू असतील. ते म्हणले, हो आम्ही जातो. दुसऱ्या दिवशी निघाले, सकाळी निघाले, दौलताबादला आले. दौलताबादला आल्यानंतर त्या ठिकाणी खूप बाजार भरलेला होता. बाजार दखल्यांनी पाहिलं, बराच बाजार भरलेला, खाऊचे दुकानं होते. काहीतरी आपल्याला गावाजवळून जायचं तर काहीतरी खाऊ घेऊ मुलांसाठी वगैरे असं म्हणून त्यांनी खाऊ घेतला आणि म्हणले, काही नाही, गावाच्या बाहेरून आपण देऊन जाऊन निघून. चालता चालता त्यांचं गाव जवळ आलं. गावाच्या बाहेर एक जण भेटले.
त्यांना म्हणले एवढा खाऊ आमच्या घरी नेऊन द्या. ते म्हणे आता इथपर्यंत आले तुम्ही काय घरी जा आणि द्या आणि पटकन निघून जा म्हणे. गेले घरापर्यंत गेल्यानंतर लगेच तिथे गेल्यावर ते म्हणे असं कुठं असतं का, लगेच जायचं नसतं म्हणे, थांबा थोडा वेळ, जेवण करून जा, जेव्हा थांबा. मग आता स्वयंपाक करणं वगैरे उशीर लागतो. मग जेवले हे आणि जेवल्यानंतर मग संध्याकाळ झाली. मग तिथंच थांबले. चांगदेव भट्ट म्हणले आपल्याला जे स्वामींनी सांगितलं ते आपल्याकडून झालं नाही, आपल्याला दत्तात्रय प्रभू भेटत नाही. तर मग तिथून वापस आले आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना हा वृत्तांत सांगितला. स्वामी म्हणले तुम्हाला कसं काय दर्शन होईल दत्तात्रय प्रभूंचं, ते अमोघ दर्शन किंवा ते कसं आहे अमोघ दर्शन म्हणजे ते दर्शन झाल्यानंतर मनुष्याचा फायदा होतो, परंतु ते प्राप्त करणंही सोपं नाहीये. प्राप्त करण्याला फार तपश्चर्या करावी लागते. ऋचिक ऋषी होते. आता ते ऋचिक ऋषी 1000 वर्षाची तपश्चर्या जवळजवळ त्यांची, कारण त्रेतायुग हे किती 16 लक्ष वर्षाचं होतं, कृतयुग हे 32 लक्ष वर्षाचं होतं, द्वापारयुग हे 8 लक्ष वर्षाचं होतं आणि आपलं कलियुग किती हे 4 लक्ष वर्षाचं कलियुग आहे. तर त्यांची हजारो वर्षाची ऋचिक ऋषीची तपश्चर्या आणि ती तपश्चर्या चालू होती त्यांची. आणि एकदा असंच त्यांना आकाशवाणी झाली का, त्या आकाशवाणीत काय सांगितलं गेलं, ऋषी तुम्ही लग्न करा. लग्न करा म्हणल्यावर ते जरा अचंबितच झाले. आपण एवढी हजारो वर्षाची तपश्चर्या केली आणि आपल्याला लग्न करा असं कसं काय आकाशवाणी झाली. ते चिंतेत पडले. त्यांना वाटलं आपल्याला कोण मुलगी देणार, काय होणार, असा त्यांना विचार पडला. त्यानंतर नारद मुनी तिथं आले. नारद मुनींनी आल्यानंतर नारद मुनीला हा वृत्तांत त्यांनी सांगितला. नारद मुनी म्हणजे ठीक आहे ऋषीवारा, तुमच्याकडून काहीतरी ईश्वराला करून घ्यायचंय, काहीतरी तुमच्याकडून घडणार चांगलं म्हणून करता ही अशा आकाशवाणी झालेली. पण ते म्हणे आता आपल्यासारख्या संन्यासाला कोण मुलगी देणार आहे, इतक्या वर्ष आपण तपश्चर्या केली, आपलं शरीर असं क्रूश कोण देणार आहे. ते म्हणले मी सांगतो, एक धर्मज्ञ जो गादी राजा त्याच्याकडे जा तुम्ही, त्याची एकच मुलगी आहे सत्यवती म्हणून, ती तुम्हाला देतील, त्यांच्याकडे जा. तसेच दुसऱ्या दिवशी ऋषीवर गेल्यानंतर राजाने खूप आदरात तिथ्य केलं त्यांचं. त्यांनी इतकं आदरात तिथ्य केलं आणि बसले आणि वृत्तांत विचारला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं सगळा वृत्तांत असा झाला. आता राजाला वाटलं मुलगी द्यायची, या ऋषीला कुठं काय करावं, म्हणून राजाने त्यांना एक आट घातली का 500 वारू, 500 घोडे, काळे कान त्यांचे आणि पांढरशुभ्र घोडे मला द्या, तर मी तुम्हाला मुलगी देतो. ते त्याला वाटलं ऋषी काय तयार होणार नाही या गोष्टीला. ते ऋषी तयार झाले. ते म्हणजे थोड्याच दिवसात मी पूर्ण करतो तुमची इच्छा. आणि ते ऋषिक ऋषी सह्याद्री पर्वतावर गेले, तपश्चर्या सुरू केली. तपश्चर्या सुरू केल्यानंतर दत्तात्रय प्रभू त्यांना प्रसन्न झाले. आणि दत्तात्रय प्रभू प्रसन्न झाले. दत्तात्रय प्रभू म्हणले मागा काय मागायचं, तुमच्या तपश्चर्यानं आम्ही प्रसन्न झालो. मग त्या ऋषिक ऋषीनं सांगितलं, असं सगळा वृत्तांत सांगितला. दत्तात्रय प्रभूंनी त्यांना अक्षता दिल्या आणि विद्यांचल पर्वताच्या जवळ वृद्धपूर नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी आपण तिथं सरोवर आहे, तळ आहे, त्या तळ्यामध्ये अक्षता टाका आणि गादी राजाच्या नगरीकडे निघायचं, मात्र मागं पाहायचं नाही असं सांगितलं. घोडे तुमच्या मागं 500 घोडे येतील, श्यामकर्ण वारू म्हणतात त्याला, ते 500 घोडे तुमच्या पाठीमागे येतील. आणि त्या पद्धतीने त्यांनी वृद्धपूरला गेले. त्या तळ्यामध्ये अक्षता टाकल्या गांधी राजाच्या नगरीच्या दिशेने निघाले. चालता चालता त्या 500 घोड्यांचा किंकाळण्याचा आवाज, टापांचा आवाज हे पाहून ऋषीने सहज पटकन पाहिलं, मागं पाहिलं का ते घोडे सगळे दगड होऊन पडले. अरे आप काय झालं, ते उपयोग नाही झाला काही त्याचा एवढा तपश्चर्याचा. पुन्हा गेले सह्याद्री पर्वतावर, पुन्हा तपश्चर्या सुरू केली. पुन्हा दत्तात्रय प्रभू त्यांना प्रसन्न झाले आणि मग त्यांनी एक क्षमा मागितली. दत्तात्रय प्रभू माझ्याकडून तुम्ही सांगितलं, परंतु माझ्याकडून चुकलं, मी पाठीमागे वळून पाहिलं आणि ते घोडे दगड होऊन पडले. तर दत्तात्रय प्रभूंनी पुन्हा अक्षता दिल्या आणि अक्षता दिल्यानंतर दत्तात्रय प्रभू
ऋषिकृषी पुन्हा त्या तळ्यावर गेले, तिथं अक्षदा टाकल्या आणि सहज गाडी राजा दिशेने चालते झाले. माग 500 वारू, श्यामकर्ण वारू, कान त्यांचे काळे आणि पांढरे शुभ्र असे वारू ते चालले पाठीमागे. मग मात्र त्यावेळेला त्यांनी मागं पाहिलंच नाही फिरून आणि थेट गादी राजाच्या नगरी जवळ गेले. शौकांना वाटलं एवढं घोडेने आलं, आपल्यावर स्वारी केली काय कोणी, तर काही शौकांनी पुढे जाऊन पाहिलं तर एक ऋषी मागं 500 घोडे चाललेत बरं का. राजाला जाऊन सांगितलं, राजाने ओळखलं का नक्की हे ऋषीच आहेत. लगेच राजाने सगळे सैनिकांना सगळ्यांना बोलवलं, त्यांचं आदरातिथ्य केलं आणि तो विवाह सोहळा मग 4-5 दिवस पार पडला व्यवस्थित. आणि ऋषिकृषी म्हणले, आता मी जातो निघून पुन्हा तपश्चर्येला. ते म्हणले, नाही, माझी एकुलती एकच मुलगी आहे, तुम्ही या माझ्या महालातच राहा. आणि मग तिथंच ते राहिले. तर अशा प्रकारे ईश्वर वर देतात आणि सहाय्य करतात. यदुराजाला ज्ञान दिलं. यदुराजाला ज्यावेळेला ज्ञान दिलं तर त्यावेळेला यदुराजा म्हणला, तुम्ही एवढ्या वनात राहता, इतकं तेज तुमच्या ठिकाणी, हे कसं काय आहे? म्हणून त्यांनी सांगितलं की ही 24 गुरु मी हे केलेले आहे. त्या 24 गुरुमुळं मी अशा पद्धतीनं वावरतो. तर ते 24 गुरुमध्ये प्रथम गुरु सांगितला पृथ्वी. आता पृथ्वी म्हणजे धैर्य. मी पृथ्वीपासून हे शिकलो म्हणले का धैर्य धारण करायचं. पृथ्वीवर लोक विहिरी खणतात, बोर घेतात, कितीतरी पृथ्वीला भार होतो. परंतु पृथ्वीवर जे डोंगर आहेत, जे वृक्ष आहेत, जे तलाव आहेत, नद्या आहेत, त्याच्यापासून हा कोणाला आहे? मनुष्यालाच फायदा आहे त्याचा, आहे का नाही? मनुष्याला त्याचा फायदा होत असतो. तर परोपकाराय वहन्ति नद्या, परोपकारासाठी नद्या वाहत असतात. परोपकाराय फलन्ति वृक्षः, वृक्ष फळ स्वतःचे खात नाही, ते परोपकारासाठीच त्याचा उपयोग होत असतो. परोपकाराय दुहन्ति गावं, गाय दूध देते ही परोपकारासाठी देते. आणि परोपकाराय बुधाय तन्ते, म्हणजे सज्जन लोक हे परोपकारासाठी प्रयत्न करत असतात. तर धृती म्हणजे धैर्य धारण करणं हे मी पृथ्वीपासून शिकलो म्हणून सांगितलं. वायू, वारा कसा असतो? इकडं तिकडं फिरत असतो. वारू आता हे असतं, जाळं असतं, जाळ्यामध्ये पक्षी सापडतात, पण वारा सापडतो का? वारा सरळ निघून जातो. इथंच तो असा मनमोकळ्यापणाने फिरत राहतो. तसं म्हणले वाराने दुसरा गुरु मानलेला आहे. तिसरा गुरु पाणी हे कसं असतं? स्वच्छ असतं. ते आपणही स्वच्छ असतं, दुसऱ्यालाही स्वच्छ म्हणजे पिण्यासाठी उपयोगी येतं. अशा प्रकारे दत्तात्रय प्रभूंनी 24 गुरु सांगितले. शेलार म्हणजे बाण बनवणारा, तो बाण बनवताना इतका मग्न होता का राजाचा परिवार त्याच्या समोरून गेला तरी त्याचं लक्ष नाही, तो बाण बनवतच राहिला. तर अशा पद्धतीनं एकाग्रता पाहिजे हे मी शिकलो त्या शेलारापासून. लहान बालकाच्या ठिकाणी विकल्प ह्या गोष्टी नसतात. तर त्या लहान बालकाकडून ह्या गोष्टी मी शिकलो का विकल्प शून्यता हे शिकलो. त्याचप्रमाणे पतंग याच्यावर दिव्यावर जात असतो. यथा प्रदितम जलन पतंगा विच्छिन्ति नाशाय समृद्ध वेगा. तो पतंग दिव्याकडे जातो आणि जाऊन मृत्यू होतो. तर कोणताही लोभ धरायचा नाही असं त्याच्यापासून मी त्या गुरुपासून हे शिकलो. असे दत्तात्रय प्रभूंनी यदुराजाला 24 गुरुचं निरूपण केलं आणि तो दत्तात्रय प्रभूंना भक्त बनला. तर अशा प्रकारे त्यांनी अनेकांना ज्ञान दिलं, अनेकांना सहाय्य केलं. अशा दत्तात्रय प्रभूंचा हा जन्मदिवस आपण चक्रधर ट्रस्ट, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू ट्रस्ट आणि महादाई समाला मंडळ हे दरवर्षी करतात. त्यांना धन्यवाद देतो. आणि मलाही बोलवलं आणि चांगल्या पद्धतीने करतात. आज मी पाहिलं, इथं आलो सकाळी, सगळी मिरवणूक वगैरे सगळं पद्धतशीर सगळ्या गोष्टी करतात, सर्व कष्ट घेतात. त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आणि उपस्थित सर्व आदरणीय साधू संतांना धन्यवाद देतो. आपण सर्व भक्तमंडळी शांततेनं बसले, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या 2 शब्दांना पूर्ण विराम देतो. श्री दत्तात्रय महाराज की जय. अगदी अमोलकडून दादांनी आपल्याला श्री दत्तात्रय महाराजांचा दिवस आपण श्रवण केलेला आहे.
सर्वोच्च श्री चक्रधर स्वामी की जय. या धर्मसभेचं ज्यांनी उद्घाटन केलं असे या उद्घाटक परमपूज्य प्रातस्मरणीय श्रद्धेय श्री विश्वनाथ बाबाजी कोठी लिमगाव यांनी इतक्या लांबून प्रवास करून आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि त्यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन घडलं. ज्यांनी ध्वजगीर सुद्धा आपला उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यांचा सन्मान होत आहे. हे दुसऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणारे आहेत. दरवर्षी ही भगवद्गीता स्पर्धा आपल्या दत्तधाम मध्ये आयोजित केली जाते. वाड्यात सहकार्य करा फक्त 10 मिनिट आणि नंतर आपण सर्व परत बसणार आहेत. श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिनानिमित्त बालमंडळाकडे लक्ष द्या. बालमंडळाला देव घाला. बालमंडळाला जेवण्याला उशीर झाला आहे. श्री दत्तधाम बजार नगर येथील श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिनानिमित्त काही सोहळा चालू आहे. संत महंतांचा या ठिकाणी प्रसादाचा कार्यक्रम सध्या चालू आहे. बनवताना दिसत आणि इथे मंदिरामध्ये साधू संत सध्या भोजन घेताना प्रसाद घेताना पाहत आहोत. तपस्विनी आद्याबाईजी उपाख्य नागराज बाबाजी या धर्मसभेच्या कार्याध्यक्ष होत्या, परंतु आजच्या दिवशी कार्यक्रम हे खूप व्यस्तता आहे आणि डबल जी परीक्षा झालेली होती